चाकरवाडीमध्ये प्रदीपजी मिश्रा यांची आजही कथा आहे। काल वादळी वाऱ्यामुळं थोडी अडचण निर्माण झाली। आता पाहिलं गेलं तर वादळी वाऱ्यामुळं थोडंफार जो मंडप जो आहे तो त्याचं थोडंसं नुकसान झालं आहे। आपण लाईव्हच्या माध्यमातून थोडं या ठिकाणी पाहू शकतात। थोडंसं म्हणजे एकदम खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मात्र एक नॉर्मल आहे आणि पूर्ण या LCD जे आहेत ते वॉटरप्रूफ LCD आहेत, त्यामुळं कुठलीही मोठी हानी जी आहे ती झालेली नाही आहे। आणि हे देखील तयारी जर पाहिला गेलं तर आता काही तासामध्येच मंडप जो आहे तो परत एकदा सज्ज होईल आणि भाविक किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी थांबले गेलेत। महाप्रसादातले काही भात, वरण, चपाती हे आयटम जे आहेत काही काही काउंटरवर येणं बाकी आहे। त्यामुळं ही सध्याची आपण परिस्थिती पाहतोय। त्यांच्याकडून थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नेमकं कोणकोणते आयटम आलेत, कोणकोणते बाकी? बाकीचे आता भाजी राहिली, पोळ्या राहिल्या। आता हे सगळे व्यवस्थित आल्याच्या नंतरच वाटप चालू होतं? व्यवस्थित आल्याच्या नंतरच वाटप चालू सगळं। तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करतायत का, म्हणजे तुम्हाला लावलं गेलंय? नाही, सेविक आमच्या नेमकं कुठून आलात तुम्ही? आंबेजोगाईहून आलोत आम्ही। स्वयंसेवक म्हणूनच पूर्ण किती महिला आहेत? 60 महिला आहेत। 60 महिला आहेत। पोळी वाटपला आहेत आम्ही। आणखीन पण म्हणजे 14 तारखेपर्यंत थांबणार आहेत? हो, 14 तारखेपर्यंत थांबणार आहेत। स्वयंसेवक म्हणून इथं जे राहणारे लोक आहेत त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था, आंघोळीची वगैरे व्यवस्था व्यवस्थित आहे? व्यवस्थित व्यवस्था आहे आमचे सगळे। धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आज दिवसभरामध्ये काही तासामध्ये जे आहे ते लाखो भाविक जे आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेतील हे आपल्याला या ठिकाणी चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी चाकरवाडीच्या माऊली महाराजांचा जयघोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि काही मिनिटामध्ये जे आहे ते या ठिकाणी पूर्ण महाप्रसाद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल आणि महाप्रसादाचा लाखो भाविक जे आहे ते लाभ घेतील। मात्र उद्याची कथेचा जे सांगत्याची जी महापंग जे आहे ते परळीकरांच्या वतीनं ही होणार आहे। 8 लाखांच्या भाविकांचा स्वयंपाक महाप्रसाद जो आहे तो उद्या बनला जाणार आहे, असे अपडेट्स देखील समोर आलेत। माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील या सांगतेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते। मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, बीड, चाकरवाडी।